नमस्कार मित्रांनो, 3.3 काल आपण दोन एक्झाम बघितले होते, पहिला आणि दुसरं. आता हे लास्ट एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल. लगे आपण 3.4 चालू करणार आहोत. तर 3.3 लास्ट एक्झाम्पल काय दिले बघा. ह्या दोन कॉर्ड, ह्या दोन जीवा एकरूप आहेत आणि तुम्हाला हा AC एवढाचा आणि इकडचा BD हे दोन तुम्हाला कॉर्डिनेट दाखवायचे. कोणते दोन कॉर्ड तुम्हाला कोणते दोन आर्क कॉर्डिनेट दाखवायचे. हा एक आर्क आणि हा एक आर्क. हे दोन कंस तुम्हाला एकरूप दाखवायचे आहेत आणि दोन जीवा एकरूप दिलेले आहेत. काय करता येईल तर कालचं एक्झाम्पल म्हणजे कसं बघा. हे सर्कल, या सर्कल मध्ये समजा ह्या दोन जीवा एकरूप असतील तर ह्यांचे आर्क कंस हे एकरूप असतात. मग दोन जीवा अशा असतील, यांची दोन कंस अशा एकरूप असतील. समजा हे वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये समजा दोन जीवा अशा एकरूप असतील तर ह्यांचे आर्क म्हणजे या जीवेचा इथून इथपर्यंत आर्क, या जीवेचा इथून इथपर्यंत आर्क, हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी हाच आपल्याला वापरायची आहे. ठीक आहे. तर बघा आपण घेऊ याप्रमाणे. या ठिकाणी या जीवा कॉर्ड अशा नाहीत, अशा आहेत, म्हणून आपण हे घेऊ आपण याप्रमाणे. इथं पण लक्षात घ्या, ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट, ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट. ह्या दोन जीवा एकरूप, हे दोन कंस एकरूप, ह्या दोन जीवा एकरूप, हे दोन कंस एकरूप असतात. ठीक आहे. इथं आपण तेच करू आता. लक्षात घ्या सगळेजण. बघा पहिल्यांदा आपण घेऊ कॉर्ड AB is congruent to chord CD. त्याला मराठीत आपण असं लिहू, जीवा AB ही एकरूप आहे जीवा कुणाला, CD ला. आता कालचं वाक्य when two chords in a same circle are congruent. हे congruent आहे, लक्षात असेल. When two chords in the same circle are congruent, then its related arcs are also congruent. अक्षर नीट समजून घ्या. रिलेटेड आर्क्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ काय. जेव्हा बघा, जेव्हा एका वर्तुळामध्ये दोन जीवा एकरूप असतात तेव्हा त्यांचे संबंधित कंस एकरूप असतात. या वाक्यामुळे काय होईल बघा. हे लक्षात घ्या. संबंधित कंस एकरूप असतात आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता याचा अर्थ या कॉर्डचा आणि या कॉर्डचा हा आर्क आणि हा पूर्ण आर्क आपण कॉन्ग्रुएंट टाकणार. म्हणजे या ठिकाणी आर्क कोणता, ACB is congruent to आर्क. हा ACB झाला. आता हा CBD आपण म्हणू. CBD हे दोन आर्क आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. त्याला मराठीत कसं लिहितो आपण बघा. या ठिकाणी इथे लिहू आपण कंस. कोणता हा ACB हा एकरूप आहे. कंस इकडे कोणता आहे CBD. हे दोन कंस आपण एकरूप दाखवले आणि दोन कंस एकरूप दाखवल्यानंतर ह्याची मेजर इक्वल दाखवा. मेजर म्हणजे माप. मेजर ऑफ आर्क ACB is equal to measure of arc कोणत्याला मिळालं CBD. बघा नीट लक्षात घ्या सगळेजण. दोन आर्क आपण कॉन्ग्रुएंट दाखवले आणि त्यांची मेजर इक्वल दाखवली आपण. एवढं झाल्यानंतर तुम्ही इकडे बोलू शकता माप कंस कोणत्या इकडचा ACB हे कंस जरा मोठे काढा बघा. माप
माप कंस कोणते आले पाहिजे CBD हे दोघांची माप आपण समान दाखवले. इथं शेवटचा झाला की ह्याचा नंतर पहिला भाग दोन डिवाइड ग्रुप हे सेंटेन्स दोन कॉर्ड विथ कॉन्ग्रुएंट हे सेंटेन्स एंड हियर दोन कॉर्डचे रिलेटेड आर्क्स आर आल्सो कॉन्ग्रुएंट आणि त्याची मेजर आपण इक्वल दाखवली. एवढं झाल्यानंतर या आर्कचे आणि या आर्कचे दोन तुकडे करा. दोन याची फॅक्टरी आम्हाला लक्षात घ्या. याची मी दोन भाग करायला म्हणजे मेजर ऑफ आर्क बघा आता या ठिकाणी ACB ला मी AC प्लस CB असे घ्यायला आहे. AC प्लस CB असे घ्यायला आहे. मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB आपण लिहिले असं कसं लिहिले बघा लक्षात घ्या. इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क आता हे जे दोन घेऊ आपण ह्याचे CB प्लस BD म्हणजे CB मेजर ऑफ आर्क CB प्लस मेजर ऑफ आर्क इकडचं पण करायला पाहिजे BD आपण दोन दोन भाग घेतला पाहिजे. लक्षात घ्या सगळेजण दोन दोन तुकडे केले आपण या ठिकाणी. त्या मराठीत लिहितो एकदा फक्त बघा लक्षात घ्या. माप कंस AC अधिक माप कंस CB बरोबर माप कंस CB अधिक माप कंस इथे काय आलं पाहिजे BD हे आपण या ठिकाणी घेतलं. जरा नीट लक्षात घ्या सगळ्यांना काय करायला आपण ते मी मराठीमध्ये दोन्ही भाषेत लिहिलं इथपर्यंत मराठीत लिहिलं आता ह्याच्या खाली मराठीत लिहित नाही. ज्या ठिकाणी आर्क आहे त्या ठिकाणी कंस घ्या. आता ही स्टेप घेतली आपण ही स्टेप घेतली सेम ह्याच्या खाली अजून काही स्टेप घ्या. मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क CB प्लस मेजर ऑफ आर्क BD आपण असं इथे घेतलं आणि घेतल्यानंतर दोन्हीकडे आता इथे या ठिकाणी मराठी मीडियम लिहा. मराठी मीडियम कंस 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 इथपर्यंत लिहा. हे CB आणि CB दोन्हीकडचं कॅन्सल होतं. राहिले खाली घ्या मेजर ऑफ आर्क कोणतं राहिलं इथं AC राहिला आणि या ठिकाणी मेजर ऑफ आर्क कोणतं राहिला या ठिकाणी BD राहिला. दोन्ही आर्क पण इक्वल दाखवले AC आणि BD आपण इक्वल दाखवले. हे आता कॉन्ग्रुएंट दाखवा. कॉन्ग्रुएंट दाखवा म्हणजे या ठिकाणी आर्क AC कॉन्ग्रुएंट आर्क कोणत्या याला पाहिजे या ठिकाणी BD याला काय कसं लिहितो आपण कंस कंस AC हे एक ग्रुप दाखवा कंस कुणाला BD ला. फक्त मराठी मीडियमचे मुलं मी या दोन लाईन मध्ये कंस लिहिलेला बाकी दोन त्या ते कंस लिहू शकता. बाकी सगळ्यात काही मी लिहिलेलं आहे. तर काय केलं आपण आतापर्यंत बघा लक्षात घ्या. दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट हे सेंटेन्स या सेंटेन्स मुळे या कॉर्डचा हा पूर्ण आर्क आणि या कॉर्डचा हा पूर्ण आर्क आपण कॉन्ग्रुएंट दाखवला म्हणजे एकरूप दाखवला. एकरूप दाखवल्याने त्यांची माप समान दाखवली. या दोघांची हा पूर्ण कंस आणि हा पूर्ण कंस याची माप समान दाखवली. या पूर्ण कंसाचे दोन तुकडे केले AC प्लस CB डावीकडे केले आणि या पूर्ण कंसाचे CB प्लस BD असे दोन तुकडे केले राईटला. पुन्हा सेम स्टेप खाली घेतली CB दोन्हीकडे कॅन्सल केले सारखं असलेलं म्हणजे हा जो भाग दोन्हीकडे आहे तो निघून जातो आणि हा हे दोन भाग काय होतात इक्वल होतात आणि ते काय होतात फॉर्म मिळतात. हे झालं आपलं पहिलं क्रिया. ठीक आहे समजून घ्या वाचून घ्या. काही डाऊट असेल तुम्हाला विचारा. आपण नेक्स्ट बघू आता. तर बघा आता एक्झाम्पल लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस. याचा अर्थ हे AB आणि रेडियस इक्वल आहे असं त्याला सांगितलंय आणि तुम्हाला चार अँगलची मेजरमेंट करायला सांगितलंय. पहिला अँगल सांगितला AOB म्हणजे हा अँगल विचारलाय. तर हा अँगल कसं आहे एक काम करू या दोन रेडियस ला आपण इक्वल दाखवू कॉन्ग्रुएंट दाखवू. बघा लक्षात घ्या म्हणू आपण सेगमेंट OA is congruent to segment OB. याचं कारण काय रेडियस. याला असं लिहू आपण रेट OA हे एक रूप आहे रेट OB ला. याचं कारण काय त्रिज्या. बट इथून आता इथून पर्यंत बट कॉट AB is equal to radius.
याचा अर्थ काय? परंतु जेव्हा AB ही त्रिज्ये एवढी आहे, त्रिज्ये एवढी आहे असं म्हणा किंवा त्रिज्येशी समान आहे ना, त्रिज्ये एवढी आहे, मग ह्या दोन जर रेडियस इक्वल असतील आणि ही कॉर्ड जर रेडियस इक्वल असेल तर तिन्ही साइड इक्वल व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सेगमेंट OA is congruent to segment OB is congruent to segment AB. तिन्ही सेगमेंट तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवा. म्हणजे या ठिकाणी काय आलं पाहिजे? रेख OA हे एकरूप आहे, रेख OB हे एकरूप आहे, रेख AB तिन्ही रेख आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या. आणि या ट्रायंगल मध्ये तिन्ही साइड कॉन्ग्रुएंट आहे म्हणून हा ट्रायंगल होतो इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल OAB is a equilateral triangle. हा काय झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. हा समभुज त्रिकोण झाला. लक्षात घ्या, हा समभुज त्रिकोण झाला. त्रिकोण OAB हा समभुज त्रिकोण आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. समभुज त्रिकोण झाल्यानंतर समभुज त्रिकोणाचे म्हणजे समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोन 60 अंशाचे असतात. each and every angle of equilateral triangle is of 60 degree. याचा अर्थ हा इथला अँगल आपला किती असला पाहिजे? 60 डिग्री असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो, या ठिकाणी मेजर ऑफ अँगल AOB is of 60 डिग्री आणि हे झाल्यानंतर therefore angle AOB is of 60 डिग्री. इथं आपण एक मिनिट आवाज आला एक जरा. लक्ष द्या, थोडा बाहेर झाली सुरू आपल्याला आवाज येऊ लागला होता म्हणून आपण 2 मिनिट पॉज घेतला होता. लक्ष इकडे केलं तर आपण काय केलं? दोन रेडियस इक्वल, ही कॉर्ड रेडियसला इक्वल म्हणून तिन्ही पण सेगमेंट कॉन्ग्रुएंट इक्वल दाखवले. आणि तिन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर या ट्रायंगलला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असं नाव दिलं. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा इच अँड एव्हरी अँगल प्रत्येक कोन हा कितीचा असतो? 60 चा असतो. म्हणजे समभुज त्रिकोण दाखवला हा, आणि समभुज त्रिकोण दाखवल्यानंतर त्याचा प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. म्हणून आपण हा कोन किती दाखवला? 60 अंश दाखवला. या ठिकाणी आपला पहिला क्वेश्चन संपला. हा पहिला क्वेश्चन. आणि दुसरा ACB विचारला. ACB च्या हा कोन विचारला. हा कोन कसा काढायचा? लक्षात घ्या सगळेजण, नीट असे इथे दाखवतो. हे वर्तुळ, हा सेंट्रल अँगल, हा जर 60 असेल तर हा 60 असतो, दोन्ही इक्वल असतात. आता नीट बघा, हे सर्कल, आता हा अँगल जो आहे हा अँगल आहे सर्कलवरचा. हा जर आर्क 60 असेल तर हा 30 असतो, 30 चा असतो. म्हणजे दोन्ही इक्वल आणि हा याच्या हाफ असतो. ह्याच्यावर आपण काय म्हणू शकतो? हा अँगल ह्या आर्कच्या ह्या अँगलच्या हाफ असतो. लक्षात घ्या सगळेजण, हा 60 आहे, हा 60 आहे तर हा ह्या आर्कच्या हाफ असतो. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, हा अँगल आणि हा आर्क इक्वल असतो आणि हा अँगल या आर्कच्या हाफ असतो. शॉर्टकट मध्ये हा अँगल या अँगलच्या हाफ असतो, हा अँगल या अँगलच्या हाफ असतो. म्हणजे हा कोन या कोनापेक्षा निम्मा असतो. म्हणजे ACB, मराठी मीडियम लक्षात घ्या, माप कोन ACB हा निम्मा असतो. माप कोन कुणाचा? हा AOB हा केंद्रीय कोनाचा हाफ असतो. लक्षात घ्या, हा कोन जेवढा आहे त्या हाफ असतो. कसं दाखवलं मी? ह्या दोघांची एक तयार झाले बघा, हा सेंट आणि हा हाफ असतो. ह्या दोघांची मिळून ती आकृती तयार झालेली. हा सेंट्रल अँगल मध्ये आला आणि हा वरचा अँगल आलेला आहे. ह्याच्यावर लक्षात घ्या सगळेजण. तर हा अँगल या अँगलचा हाफ असतो. म्हणजे या ठिकाणी 1/2 हा आता आपण काढला किती काढला? 60. इथे आला पाहिजे 30. म्हणजे या ठिकाणी मेजर ऑफ अँगल ACB आपण काढला, किती काढला? 30. म्हणजेच अँगल ACB हा किती आला? 30 आला. हे झाला आपला 2 नंबरचा आन्सर ACB. 3 नंबर आर्क AB विचारलाय. आता आपल्याला हा आर्क विचारला, हा आर्क विचारला. हा कसा काढणार? याप्रमाणे म्हणजे हे दोन्ही इक्वल दाखवायचं. इक्वल म्हणजे बघा लक्षात असेल इथं बघा, ट्रायंगल मेजर ऑफ अँगल किंवा मेजर ऑफ आर्क म्हणा. मेजर ऑफ आर्क AB is equal to measure of angle AOB. मराठी मीडियम लक्षात घ्या, माप कंस
ए बी आणि माप कोन ए ओ बी हे दोन्ही कसं असतं समान असतं. त्याला कारण काय द्यायचं सेंट्रल म्हणा सेंट्रल अँगल म्हणा किंवा कालचं कारण म्हणा तुम्ही म्हणजे याला कालचा आपण काय कारण म्हणू शकतो आपण मेजर ऑफ किंवा सेंट्रल अँगल म्हणा. काल आपण कारण दिलेलं आहे पण तुम्हाला जास्त कन्फ्युज करत नाही. याला सेंट्रल अँगल असं म्हणू शकतो आपण. सेंट्रल अँगल याला आपण केंद्रीय पण म्हणू शकतो. किंवा कालचं कारण कोणतं होतं डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे काय हा अँगल आणि हा आर्क इक्वल असतं. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे लघु कंसाच्या मापाच्या व्याख्येनुसार तुम्ही इथं कारण लघु कंसाच्या मापाच्या व्याख्येनुसार किंवा डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क असं लिहू शकता जे की काल लिहून दिले मी तुम्हाला कालच्या गणितामध्ये. आज मुद्दाम कॉस सेंट्रल अँगल दाखवले या ठिकाणी लक्ष द्यावं म्हणून. कुठले कारण द्या कालचं कारण द्या किंवा हे कारण द्या हे दोन्ही आपण इक्वल दाखवलं. परंतु या ठिकाणी आपण अँगल दिलेले आपल्याला मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज ऑफ 60 डिग्री म्हणून देयरफॉर मेजर ऑफ आर्क ए बी इज आल्सो 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 60 डिग्री सेल्सिअस नाही सॉरी परंतु या ठिकाणी हा कोन ए ओ बी हा 60 डिग्रीचा आहे म्हणून माप कंस ए बी हा सुद्धा 60 डिग्रीचा आहे. आणि तुमचं दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आला तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आला. मेजर ऑफ आर्क म्हणजे माप कंस ए बी आपण काढणार. दोन्ही आपण इक्वल दाखवलं. नंबर 4 ला एसी कंस विचारला. आता आपण हे 60 काढलं होतं हे 60 आता है ना एसी म्हणजे हा पाठीमागचा कंस पाहिजे पाठीमागचा कंस. मी तुम्हाला काल शिकवलंय की हे समजा इथे 2 पॉइंट आहे तिथे पॉइंट असेल तर हा आर्क आणि हा पाठीमागचा पूर्ण आर्क दोन्ही मिळून सर्कल तयार होतं आणि सर्कलचं म्हणजे किती असतं 360 असतं 360 असतं. म्हणजे हा कंस आपण काढलेला आणि पाठीमागचा कंस मला विचारला आहे त्याची सम दाखवा. म्हणजे या ठिकाणी मेजर ऑफ आर्क कोणता ए बी प्लस मेजर ऑफ आर्क कोणता ए सी बी हे किती दाखवायचं 360 म्हणजे मराठीत घेऊ आपण माप कंस ए बी अधिक माप कंस कोणत्याला पाहिजे ए सी बी किती दाखवायचं 360 दाखवा. आणि इथं आठवें कारण लिहा न विसरता इथं कारण लिहा. असं कारण कोणतं कारण लिहायचं या ठिकाणी वर्तुळाचे माप 360 अंश असते. मेजर ऑफ सर्कल इज 360 असं पूर्ण वाक्यात कारण लिहा. आपल्याला ए बी दिलंय ए बी आपण काढलंय किती काढलंय 60 हे आपल्याला काढायचं. मेजर ऑफ आर्क ए सी बी आपल्याला फाइंड करायचं. या ठिकाणी 360 आला पाहिजे त्याला मायनस करा. या ठिकाणी मेजर ऑफ आर्क ए सी बी is equal to 360 minus 60 measure of arc ACB या ठिकाणी आला पाहिजे 300 आणि या ठिकाणी सगळ्यात शेवटी आर्क ACB तुम्हाला आर्क ACB विचारलाय या ठिकाणी 300 डिग्री आला पाहिजे. मराठीमध्ये लिहू आपण या ठिकाणी कंस ACB या ठिकाणी 300 डिग्री यायला पाहिजे. मराठीमध्ये तुम्हाला सूचना शक्य तेवढं मराठी सगळं दिलंय पण काही ठिकाणी मराठीत लिहिलं नाही. या ठिकाणी कंस या 3 ठिकाणी कंस असं मराठी लिहून द्या. बाकी सगळं मराठीत लिहून दिलेलं आहे. तर या प्रकारे आपला प्रश्न संपलेला आहे. काय केलं आपण शॉर्टकट मध्ये सांगतो. 2 त्रिज्या एकरूप 2 रेडियस आर कॉन्ग्रुएंट दिस कॉर्ड इज कॉन्ग्रुएंट टू रेडियस. ही जेव्हा त्रिज्येशी एकरूप आहे म्हणजे तिन्ही बाजू एकरूप आणि तिन्ही बाजू 3 साइड्स आर इक्वल देयरफॉर दिस ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा त्रिकोण समभुज त्रिकोण झाला आणि हा कोण झाला 60 चा. नंबर 1. नंबर 2 हा कोन या कोनाचा निम्मा असतो. दिस अँगल इज हाफ ऑफ द सेंट्रल अँगल. या दोघांचा हाफ असतो आपण दाखवलं 60 हा बरोबर किती दाखवला 30 दाखवला 30. नंबर 3 ला
हे दोन्ही मेजर इक्वल असतं, या दोघांचं माप सारखं असतं. याचं कारण सेंट्रल अँगल केंद्रीय कोन किंवा डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर म्हणजे लघु कंसाच्या व्याख्येनुसार असं आपण लिहू शकतो. यातला हा 60 हा त्याला 60 आला. नंबर 3 4 ला हा आणि पाठीमागचा हा दोन्ही मिळून 30 60 दाखवलं. त्या 60 ला इकडे मायनस केलं 300 दाखवलं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबू. बाकी राहिलेलं कंटिन्यू करू.